शिक्षक सेनेचे बेमुदत उपोषण यशस्वी। शिक्षण आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा आमदार माननीय जम्मू अभ्यंकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने पुण्यात सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण अखेर यशस्वी झाले आहे। शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाने मागण्यांची दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आल्याची घोषणा शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सुनीलभाऊ जगताप यांनी केली। शालेय शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे गुरुवार दि 25 जून 2026 पासून हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते। प्रशासनाकडून झालेली प्रमुख कारवाई आणि आश्वासने, त्रिसदस्यीय समितीची स्थापना, योजनेतील रकमामध्ये वर्ग करताना माध्यमिक शिक्षकांच्या खात्यावर रक्कम हस्तांतरित करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे पुणे लेखाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्यात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। थकीत वेतन देण्याचे आदेश, उच्च माध्यमिक शाळांचे माहे फेब्रुवारी 2026 चे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याचे आदेश पे युनिट अधीक्षकांना देण्यात आले आहेत। प्रलंबित प्रश्न 1 महिन्यात मिटणार। शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाने सर्व प्रलंबित प्रश्न 1 महिन्यात निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। तसेच शासन स्तरावरील प्रश्नांच्या तातडीच्या सोडवणुकीसाठी शासनाकडे तात्काळ पत्र व्यवहार केला जाईल। शासन निर्णयानुसार अंमलबजावणी प्राथमिक विभागाच्या उपसंचालक श्री पुष्पाताई पाटील आणि अधीक्षक श्री प्रवीण गायकवाड यांनी चर्चेदरम्यान सांगितले की रक्कम तसेच 27 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई तातडीने केली जाईल। संघटनेचा लढा आणि पदाधिकारी प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि लेखी आश्वासनामुळे शिक्षक सेनेने आपले उपोषण मागे घेतले असून हा शिक्षकांच्या न्याय हक्कांचा मोठा विजय मानला जात आहे। या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सुनीलभाऊ जगताप, उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्र गायकवाड, प्रादेशिक सचिव डॉक्टर संजय नायडू, समन्वयक श्री महेंद्र गणपुले, सरचिटणीस श्री संतोष आयरे, पुणे जिल्हा माध्यमिक अध्यक्ष श्री रवींद्र वाघ, पुणे जिल्हा प्राथमिक अध्यक्ष श्री एकनाथ आमले, सरचिटणीस श्री रणजित बोत्रे आणि पुणे ग्रामीण अध्यक्ष श्री रामनाथ इथापे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला आजच नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।